गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. पंचदशीचा सारांश हा सांगावा अशी एक वैशालीताई इनामदारांकडनं आयडिया तयार झालेली होती आणि त्याप्रमाणे आज आपण सारांश रूपाने पंचदशीचा अभ्यास करण्याचा एक प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये प्रत्येक प्रकरणाचा आपण विचार करणार आहोत यात शंका नाही. आज आपल्याला तत्वविवेकाने सुरुवात करायची आहे, पण तत्पूर्वी मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो, कारण मला परत पंचदशीचा अभ्यास करावा लागला. मुख्य विचार काय आहे की आज सकाळी मला बोलल्यानंतर ही सगळे श्लोक मला त्याचा विचार करणं हे मोठं कठीण काम होतं. पण एक काही श्लोकांचा विचार मी करू शकलो, तर त्या काही श्लोकांवर मी विचार मांडण्याचा एक प्रयत्न करणार आहे. त्यामुळे तुमच्या निमित्ताने हा सगळा विचार मला सांगण्याची एक संधी मिळते, म्हणून मी तुम्हाला सर्वांना नमस्कार करतो. अर्थात पंचदशी हा अभ्यास करण्याला माझ्या श्रीगुरूंचं अमाप सहाय्य हे मला आहे, हे मी निश्चित मानतो. कारण कोणाच्याही सहाय्याशिवाय, म्हणजे संत किंवा श्रीगुरुपदी असलेल्या व्यक्तीच्या सहाय्याशिवाय तत्वविवेक होणं हा कठीण आहे. म्हणून तत्वाचा विवेक हा आपल्या अभ्यासाचा विचार आहे. आणि त्यामध्ये पहिला प्रश्न असा आहे की तत्व शब्दाचे अर्थ काय आहेत. कारण तत्व शब्दाचे अनेक अर्थ तयार होतात आणि इथला जो गर्भित अर्थ आहे, म्हणजे अपेक्षित अर्थ आहे, तो तत्व शब्दाचा ब्रह्मतत्व असा अर्थ आहे. आणि तत्व शब्दाचा आणखीन एक अर्थ आहे की ती एक ब्रह्मतत्व सोडून उरलेली तत्वे. कारण समर्थांनी जेव्हा विचार मांडला तेव्हा असं म्हटलंय, हिशेब झाला मायेचा, निवाडा झाला तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही. तर निवाडा झाला तत्वांचा असं म्हणताना ती 82 तत्व त्यांनी आपल्या पुढे मांडली. हरिपाठामध्ये 36 तत्व ही श्री ज्ञानदेवांनी आपल्या पुढे मांडली. 7 5 3 दशक वगैरे असं ती काहीतरी तो श्लोकाचा विचार आहे, म्हणजे अभंगाचा विचार आहे. तर मुख्य विचार काय आहे की ही जी काय 82 तत्व आहेत ती माईक तत्व आहेत आणि ती माईक तत्व बाधित झाली असता मला खऱ्या तत्वाचा अनुभव येतो, म्हणजे ब्रह्मतत्वाचा अनुभव येतो, असा एक विचार आपल्याला करता येतो. म्हणून तत्व शब्द जेव्हा तत्वविवेकात जेव्हा चर्चा त्याची वेळ आली करायची, त्यावेळी ब्रह्मतत्व असा जर का विचार करायची वेळ आली तर ब्रह्मस्वरूपाचा विचार करता येईल काय, असा एक प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. कारण जे एकमेव अद्वितीय आहे त्याचा विचार कसा मी करणार. पण एक आपल्या पुढे मांडलेली गोष्ट अशी आहे की असताची व्यावृत्ती सत म्हणून आले श्रुती, जडाची आहे समाप्तीची ध्रुवत्व. म्हणजे ब्रह्मस्वरूपाचा विचार हा आपल्याला व्यावृत्ती रूपाने करता येतो. आणि व्यावृत्ती शब्दाचा अर्थ आहे निषेध मुखाने. म्हणजे असताच्या निवृत्तीसाठी ब्रह्म सतरूप आहे असं सांगावं लागलं. असत काय, हा सत म्हणून आले श्रुती, जडाची आहे समाप्तीची ध्रुवत्व, असा तो विचार आहे. की ती ज्ञानदेवांच्या अमृतानुभवातली ओवी आहे की असताची निवृत्ती करण्यासाठी ब्रह्म सतरूप आहे असं सांगितलं, होणाऱ्या ज्ञानाची निवृत्ती होण्यासाठी ब्रह्म ज्ञानरूप आहे असं सांगितलं. आणि पदार्थ निरपेक्ष जे सुख आहे ते आपल्याला ब्रह्मतत्वातनं सांगायचंय. पण ते कसं सांगायचं, तर त्या जड दुःखाची माझी काय झाली पाहिजे, निवृत्ती झाली पाहिजे. म्हणजे पदार्थ सापेक्ष मला जे काय सुख मिळतं, पदार्थांच्या सापेक्षतेने, विषयांच्या सापेक्षतेने, त्या सापेक्षतेने मिळणाऱ्या सुखाची निवृत्ती करण्यासाठी जी सुखरूपता सांगितली गेली आहे ती ब्रह्मतत्वाची आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा तत्वाचा विवेक करा अशी जेव्हा भाषा बोलली जाते, त्यावेळी तत्वाचा विवेक या शब्दाचा अर्थ आपल्याला जड अचेतन तत्वाचाही विवेक करावा लागणार आहे आणि ब्रह्मतत्वाचाही विवेक करावा लागणार आहे. कारण हे संपूर्ण प्रकरण तसं बेस आहे. म्हणजे नुसतं तत्वाबद्दल बोललंय असं नाहीये, तर प्रत्येक गोष्टीबद्दल ते बोललेलं आहे. कारण प्रत्येक प्रकरण या पंचदशीतलं हे प्रत्येक प्रकरण परिपूर्ण प्रकरण आहे. म्हणजे त्याच्याकडे सेपरेटली पण आपल्याला पाहता येतं आणि त्याच्याकडे आपल्याला एक व्यवस्थितपणे तेच प्रकरण आपल्याला उपक्रम उपसंहाराची, म्हणजे सुरुवात आणि शेवट ब्रह्मस्वरूपाच्या ऐक्यतेपर्यंत असा सगळा विचार मांडता येतो. म्हणून इथे ज्यावेळी या तत्वविवेकाचा किंवा पंचदशीचा अभ्यास करायची वेळ येते त्यावेळी 3 जणांची पंचदशी आपल्या पुढे येते. एक माझे श्री गुरु डॉक्टर काका, नंतर 2 जोग महाराज आणि 3 विद्यारण्य स्वामी. आता तिघांची 3 स्टाईल आहेत, म्हणजे वेगवेगळ्या पद्धती आहेत. माझ्या श्री गुरूंची पंचदशीचा विचार घेतला
तर तो साधकाला अनुकूल असा विचार आहे. जोग महाराज आणि आपले बापट महाराज जे आहेत, त्यांची पंचदशी थोडी पंडिती थाटात आहे. म्हणजे त्यामध्ये वादविवादांचा विचार आहे, असं सगळं काही आहे. पण त्यातून मग आपल्याला निवडून घेताना खूप काही त्रास होतो. तो आपल्या डॉक्टर काकांच्या पंचदशीमध्ये नाहीये. पण त्या पंचदशीमध्ये मला काही एक गोष्टी चांगल्या आढळल्या. त्यातली एक गोष्ट अशी आहे, की त्यांच्या पंचदशीमध्ये त्यांनी काही श्लोकांचे गट केलेत आणि त्या गटानुसार तिथं ते प्रकरण तिथे संपतं, असा एक विचार मांडलेला आहे. उदाहरणार्थ आता हा तत्वविवेकाचा विचार करायची वेळ आली तर त्याचे 3 भाग त्यांनी केलेत. पहिला भाग जो आहे तो मंगलाचरणाचा आहे. दुसरा जो भाग आहे तो जीव आणि ब्रह्म यांचे युक्तिसिद्ध ऐक्य सांगणार आहे. आता मंगलाचरणाचा जो भाग आहे तो पहिल्या 2 श्लोकात मांडलाय, 1 आणि 2 श्लोकात. आणि जीव आणि ब्रह्म यांचे युक्तिसिद्ध ऐक्य आहे ते 3 ते 42 श्लोकांमध्ये मांडलेलं आहे. आणि तिसरा जो त्यातला भाग जो आहे तो महावाक्याने जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचे प्रतिपादन. आता अशा पद्धतीने जर का 3 गट तयार झाले तर ह्या 3 गटात आपण काही या सगळ्या श्लोकांचा विचार आपण करू शकतो. हा त्यातला एक विचार माझ्या मनात आला. आणि मग काही भागात म्हणजे उदाहरणार्थ साधन प्रक्रिया भागात मी माझ्या श्रीगुरूंना अंगीकारलं. आणि जेव्हा श्लोकांचा गठ्ठा तयार करायची वेळ आली त्यावेळी, कारण मला सारांश रूपाने सांगायचं आहे त्यामुळे मला गठ्ठा तयार केला पाहिजे. आणि तो गठ्ठा तयार करण्यासाठी मला काय झाला, या जोग महाराजांचा किंवा बापट महाराजांचा, बापट महाराजांनी गठ्ठा केलाय पण तो त्यांच्या तंत्रांनी वेगळा केलेला आहे. म्हणजे दोघंही काय आहेत, अवघड आहेत. म्हणजे अवघड आहेत या शब्दाचा अर्थ दोघांच्याही लिहिण्यामध्ये थोडे थोडे फरक आहेत. पण ते फरक आपण थोडेसे आपल्या अभ्यासात घेऊन एकूण आपल्या जीवब्रह्मैक्य ज्ञानसिद्धीला जेवढा विचार अनुकूल आहे तेवढा विचार करण्याचा एक प्रयत्न करणार आहोत. आता पहिला श्लोक जो आहे, मी पहिल्या श्लोकाचा विचार का मांडायचा ठरला तर सविलास महामोह ग्राह ग्रासैक असं त्यांनी एक शब्द त्याच्यामध्ये पहिल्या श्लोकामध्ये आलेला आहे. कारण मुख्य विचार जो आहे ना, तो मुख्य हेतू म्हणजे पंचदशी अभ्यास करण्याचा हेतू जो आहे ना, तो सकल कारणासह कार्यरूप भासणाऱ्या सुखदुःखाचा नाश म्हणजे निवृत्ती करणं हा विभाग आहे. की जे आहे सविलास म्हणजे आपल्याला कारणासह वर्तमान दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती असं विचारसागरमध्ये आलेलं आहे. की कुठलीही गोष्ट 2-3 पद्धतीने आपल्याला त्याची विचारधारा मांडता येते. म्हणजे पारमार्थिक अभ्यासामध्ये की अविद्येचा नाश का अविद्येचा बाध का अविद्येचा लय, असे 3 विचार मांडायची पुढे वेळ येते. त्यावेळी मुख्य विचार काय असतो, कारण तो जगाच्या संदर्भाने बोलला गेलेला विचार असतो, म्हणजे कार्यरूप भासणाऱ्या जगाच्या संदर्भाने. आणि मग जेव्हा असा विचार मांडायची वेळ येते त्यावेळी नाश शब्दाचा अर्थ करायची वेळ येते त्यावेळी नाश हा ईश्वराच्या हातात आहे. जगाचा विचार करायची वेळ येते तेव्हा नाश हा ईश्वराच्या हातात असतो. आणि नंतर लय हा झोपेमध्ये रोज होत असतो, ध्यानामध्येही लय होतो. पण तरी सुद्धा काय होऊन जातं की जागृतीमध्ये आल्यानंतर मला जे जगत सत्यत्वाने भासायचंय ते काही केल्या निघून जात नाही. ते भलं ध्यानानेही जात नाही आणि ते पुन्हा यानेही जात नाही. म्हणजे लयरूप म्हणजे झोपेमध्येही जात नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला की आपल्यावर त्या अविद्येचा बाध करण्याचं बंधन आलेलं आहे. आणि काही अंशी म्हणजे काही ठिकाणी संत मंडळी जी आहेत ना, ती अविद्येचा बाध आणि अविद्येचा नाश असे दोन्ही शब्द बोलतात. आता ते जेव्हा नाश शब्द बोलतात तेव्हा मात्र काय आहे, तो बाध ह्या अर्थानेच घ्यायचा आहे. पण नाश शब्द का बोलला, अविद्येचा नाश असा शब्द का बोलला, तर ती गोष्ट आपल्या मनावर अधिक म्हणूया ठळकपणे ती ठसली पाहिजे, अशासाठी ते नाश बोलतात. मग जेव्हा आम्हाला साखरे महाराजांनी विचारसागर शिकवला तेव्हा त्यांनी नाश आणि बाध शब्द कोणी बोलायचे हा विचार मांडला. तर ते म्हणाले जो ज्याचं जीव ब्रह्मैक्य झालेलं आहे त्यांनी नाश शब्द वापरला तर त्याचा तो अधिकार आहे. पण ज्याचं जीव ब्रह्मैक्य सिद्ध झालेलं नाही, म्हणजे माझं सिद्ध झालेलं नाही, तर मी मात्र कायम काय विचार केला पाहिजे, बाध ह्या अर्थानेच विचार केला पाहिजे. आणि बाध शब्दाचा अर्थ आपल्याला तत्वविवेकात माहिती आहे की सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या. म्हणजे मूळ जग नावाची गोष्ट झालेलीच नाही, त्याला आपण म्हणतोय की अजातवाद. पण ते मला परवडत नाही म्हणून मला काय करावं लागतं, जगत नावाची गोष्ट आहे असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा ते म्हणतात की ते जगत कसं आहे, सच्च्या लक्षणांशी जुळत नाही,
नाही म्हणावं तर भासतं, म्हणून त्याच्याविषयी ठोस असं काही बोलता येत नाही. पण त्या जगताचा बाध होऊ शकतो. आता बाध होऊ शकतो या शब्दाचा अर्थ ते जगत मिथ्या ठरू शकतं. म्हणजे त्या जगताचा ते जग मला भासत असलं तरी सुद्धा ते भासत असतानाच ते कसं आहे, तर उत्पत्ती स्थिती नाशवान मिथ्या आहे असा निर्णय मला करता येतो. हा त्यातला एक महत्वाचा विचार आहे की ते उत्पत्ती स्थिती नाशवान आहे. म्हणून इथे काय आहे, आपल्याला या मंगलाचरणामध्ये हा जो मुख्य हेतू जो आहे की कारणासह वर्तमान दुःखाची निवृत्ती, कारण अभ्यास करताना दोन भाग मांडले जातात, एक कार्य आणि एक कारण, हा विभाग मांडला जातो. आता कार्य शब्दाचा अर्थ उदाहरणार्थ हे टेबल हे कार्य आहे आणि त्याचं कारण काय आहे, लाकूड किंवा प्लॅस्टिक हे त्याचं कारण आहे. म्हणजे याचा अर्थ काय झालं की ज्याच्याशिवाय टेबल नावाची गोष्टच सिद्ध होऊ शकत नाही त्याला म्हणायचं उपादान कारण. हा त्यातला भाग आहे. आणि हे जे काय टेबल तयार करणारा जो आहे, जो कारागीर आपण म्हणू, त्याला निमित्त कारण असं म्हणतात. आणि असं उपादान आणि निमित्त असे जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा मात्र काय असतं की इथे निवृत्ती कशी होईल, म्हणजे या कार्यरूप टेबलाची निवृत्ती कशी होईल, हा त्यातला भाग आहे. आता इथे निवृत्ती टेबलाची जर का मला विचार करायचा असेल तर त्या टेबलाचा नाश झाला पाहिजे, हा त्यातला भाग आहे. आता त्या टेबलाचा नाश कशाने होईल, तर त्याच्या कारणाचा नाश झाल्यावर त्या कार्याचा काय होणार आहे, नाश होणार आहे. तसंच मग अविद्येचा जेव्हा विचार करायची वेळ येते, म्हणजे आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे मला हे जगत भासतंय, मला जगताचा नाश नाही करायचा आहे, मला जगताचा बाध करायचा आहे. पण तो बाध कशाने होईल, तर ज्याच्यामुळे हे जग मला सत्य भासतं ते कारण माझं दूर झालं पाहिजे. आणि ते कारण काय आहे, तर ते आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. आणि त्या अज्ञानातनं निवृत्ती हा आपल्या अभ्यासाचा मुख्य हेतू आहे. पंचदशीच्या संपूर्ण अभ्यासाचा हेतू एवढाच आहे, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आता मग मंगलाचरणाचा विषय आहे ना, पहिल्या 2 श्लोकांमध्ये काय आलेलं आहे, मंगलाचरण आलेलं आहे. मग ते मंगलाचरण काय आहे की या सुखदुःखांचा नाश, मुख्य मुद्दा काय आहे, सुखदुःखाचा बाध झाला पाहिजे आणि सुखरूपतेची जी काय विलक्षण जाणीव आहे ती माझ्या अंतःकरणात सिद्ध झाली पाहिजे. आणि ती जर सिद्ध व्हायची असेल तर मला नाही का अभ्यास करण्यासाठी मला कोणाचं तरी सहाय्य पाहिजे. आणि सहाय्य पाहिजे म्हणून पहिल्या श्लोकामध्ये शंकराचार्यांचा त्यांनी काय केलाय, एक मंगल या प्रकाराने त्यांचं काय केलेलं आहे, एक नमन केलेलं आहे. कारण इथे काय आहे, हे मंगल करण्याचा हेतूच मुळात आहे की नमन करणे आहे. आणि नमन करण्यामध्ये काय हेतू आहे की त्यांचा मला आशीर्वाद मिळावा आणि माझा अभ्यास सफल व्हावा. इथे ग्रंथकाराला ग्रंथ लिहायचा आहे म्हणून काय झालेलं आहे, त्यांनी मंगल केलेलं आहे, त्या देवतेचं मंगल केलंय, त्यांनी आद्य शंकराचार्यांचं मंगल केलेलं आहे. कारण का, की हे शंकराचार्य कसे आहेत, तर ते थोर आहेत. सगळ्या ज्या ग्रंथांच्या विचारधारा आहेत त्या त्यांच्यापासून आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी आद्य शंकराचार्यांचं मुख्यतः एक मंगल केलेलं आहे. त्याचं कारणच असं आहे की आद्य शंकराचार्य त्यांनी एक ईश्वराचं प्रतीक मानलेलं आहे. तिथे काय आहे, तो प्रतीक भाव आपल्याला लक्षात आला पाहिजे. कारण कुठलाही अभ्यास घडण्यासाठी ईशकृपा आवश्यक आहे, गुरुकृपा आवश्यक आहे, शास्त्रकृपा आवश्यक आहे आणि आत्मकृपा. कारण कुठलाही ग्रंथाचा अभ्यास आपण म्हणतो ना की एकाएकी मला काय झालं, पंचदशीचा अभ्यास करावा असा फील आला, त्यानंतर काय झालं, गुरुकृपा झाली आणि गुरुकृपेनंतर माझ्यावर शास्त्रकृपा, मला शास्त्र कळायला लागलं आणि त्या शास्त्रकृपेचा परिणाम म्हणून मी आत्मकृपेपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे इथे काय आहे की ह्या 4 कृपा जर मला संपादन करायच्या असतील तर मला वंदन करण्याशिवाय पर्याय नाही. समर्थांनी वंदन भक्ती का लिहिली, तर त्याचं कारणच ते आहे की वंदनाने काय होतं, समर्थ म्हणतायत की आपल्याला सगळ्या गोष्टी सहज काय होतात, प्राप्त होतात. उदाहरणार्थ खेडेगावात 2 जण एकमेकांना जाताना काय म्हणतात, रामराम पाहुणं. असं का म्हणतात, ते पाहुणं या शब्दाचा अर्थ आणि रामराम हा शब्दाचा अर्थ. तर रामराम करण्यामध्ये गुडविशेष आहेत की तुम्हाला आम्ही काय केलं, आमच्या गुड विशेष तुमच्या पुढे आम्ही सादर करत आहोत, अशी एक भूमिका आहे. आणि त्यामुळे माझी अंतःकरण वृत्ती शुद्ध आणि शांत राहायला मदत होते, हा त्यातला महत्वाचा भाग आहे. म्हणून वंदन आणि नमस्कार हे या मंगलाचरणाचे हेतू जे आहेत ना, ते माझ्यावर सद्गुरू प्रसन्न व्हावेत, हा त्यातला महत्वाचा भाग आहे. आणि जोपर्यंत सद्गुरू माझ्यावर प्रसन्न होत नाही तोपर्यंत माझ्या
ज्ञानरूपतेकडे जाण्याचा दरवाजा कधीही उघडण्याची खरी व्यवस्था नाहीये. म्हणून इथे मंगल जो विचार केलाय तो 3 पद्धतीने होतो. एक वस्तुनिर्देश मंगल, एक आशीर्वाद रूप मंगल आणि एक नमस्क्रिया रूप मंगल. ग्रंथाचा अभ्यास तर निर्विघ्नपणे आपला पार पडला पाहिजे. त्यांनी त्यांच्या ग्रंथाचं मंगल केलं ते त्यांच्यासाठी. पण मी का माझा मंगलाचरण हेतू काय आहे माझा, तर मी करत असलेला अभ्यास हा माझा निर्विघ्नपणे जीव ब्रह्मैक्य ज्ञानापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि तो पार पडण्यासाठी मला काय करायचंय, शंकराचं म्हणजे या शंकराचार्यांचं काय केलेलं आहे, मी मंगल केलंय. आता शंकर शब्दाचाही एक अर्थ आहे. शंख शब्दाचा अर्थ आहे सुख. शंख शब्दाचा अर्थ सुख आहे आणि कर शब्दाचा अर्थ देणारा. तर शंकर या शब्दामध्ये सुख देणारा. आता सुख देणारा कोण आहे, तर तो ईश्वररूप शंकर आहे, नंतर ईश्वररूप विष्णू आहे. अशा पद्धतीने त्याचे विचार मांडलेले आहेत. म्हणून इथे जो माझ्यावर कृपा करतो तो काय आहे, तो शंकराचा अवतार आहे. म्हणजे श्री गुरु काय झाले, ते माझ्या पुढे जे येतात ते शंकराच्या निमित्तानेच येतात. आणि सुदैवाने माझे आजय गुरूंचं नावही शंकर महाराज. हा एक त्यातला मोठा काय म्हणूया योगायोग आहे. शंकर महाराज खंदारकर अप्रतिम लिखाण. म्हणजे मी माझ्या श्रीगुरूंना म्हणालो, मला माहित नाही म्हणलं काका, पण म्हणलं शंकर महाराज खंदारकरांसारखं लिखाण कोणी करत नाही म्हणलं. ते म्हणे तुला काय बोलायचं हे मला नक्की लक्षात आलं आणि यावर मी बोलतो, वेदांताचा अर्थ शंकर महाराज खंदारकरांनीच लिहावा. म्हणजे असं अप्रतिम व्यक्तिमत्व जर का आपल्या पुढे अभ्यास समजावून सांगण्यासाठी असेल अजय गुरु आणि त्यांचे शिष्य म्हणजे माझे गुरु, म्हणजे किती मोठा एक सुंदर मिलाफ आहे आपल्या अभ्यासाच्या निमित्ताने, तो विचार आहे. म्हणून मंगलाचरणाचा जर का विचार करायची वेळ आली तर मंगलाचरण कशासाठी, अंतिमतः जेव्हा मला विचार करायची वेळ येते तेव्हा माझ्या मोक्षासाठी मंगलाचरण आहे असा शेवटी अंतिमतः मला निर्णय करावा लागतो. आणि मग दुसऱ्या श्लोकामध्ये ते आलेले ते श्री गुरूंचं मंगलाचरण आहे. कारण इथे ह्या वस्तुनिर्देश आशीर्वाद रूप आणि नमस्क्रिया रूप मंगलामध्ये फार छोटा म्हणजे समजावून घेण्यासारखा फार थोडा विचार आहे की मी माझ्या श्री गुरूंच्या पाया पडलो की नमस्क्रिया रूप मंगल झालं, त्यांनी मला आशीर्वाद दिला की आशीर्वाद रूप मंगल झालं. आणि वस्तुनिर्देश मंगल जे आहे ते एकरूपतेने सिद्ध करावं लागतं. म्हणजे जीवब्रह्मैक्य ज्ञान माझ्या अंतःकरणात ज्या दिवशी दृढ अपरोक्षत्वाने सिद्ध होईल त्या दिवशी वस्तुनिर्देश मंगल काय झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. म्हणून वस्तुनिर्देश मंगल हा आपला अंतिम विचार आहे. म्हणजे तो मला मिळालाच पाहिजे अशी भूमिका असणारा विचार आहे. आणि त्यासाठी ही जी 2 आशीर्वाद रूप मंगल आहेत ती आणि नमस्क्रिया रूप मंगल आहेत ती. उदाहरणच द्यायचं झालं तर स्वस्तिश्री वटेषु हा त्यातला एक भाग आहे. 65चा विचार जेव्हा मांडायची वेळ आली, जो लपोनी दावी जगदा भासू, तो एक विचार आत्ता नाही मला करायचा आहे. स्वस्तिश्री वटेषु, वटेषु शब्दाचा अर्थ शंकराचा पुत्र. हे शंकराचे पुत्र होते आपले चांगदेव महाराज. ते वटेश्वर असं नाव लावत होते. तर ते वटेश्वर म्हणजे काय झालं, ते शंकराचे पुत्र. आणि ते चांगदेव महाराज श्री ज्ञानदेवांना शरण गेले, मुक्ताईला गुरु केलं आणि 65 ऐकण्यासाठी ज्ञानदेवांना शरण गेले. शरण गेल्याबरोबर ज्ञानदेवांनी काय केलं, त्यांनी नमस्कार केला, ज्ञानदेवांनी त्यांना आशीर्वाद दिला. स्वस्तिश्री वटेषु, स्वस्ती शब्दाचा अर्थ कल्याण. आणि या कल्याणातनं काय होऊन गेलं, 65 ओव्यांमध्ये त्यांचं वागलं. 65 ओव्या संपल्या आणि ते जीव ब्रह्मैक्य ज्ञानरूप झाले. हा त्यातला एक महत्वाचा विचार आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की हे जे श्रीगुरूंचं मंगलाचरण त्यांनी केलंय एस्पेशली एक श्लोक देऊन, त्याचं कारणच आहे की श्रीगुरूंचा विचार जेव्हा करायची वेळ येते तेव्हा मी श्रीगुरूंना सुद्धा माझ्या स्पष्ट बोललो होतो की श्रीगुरु लक्षार्थाने ब्रह्म आहेत हे म्हणणं बरोबर आहे का नाही, तर ते म्हणाले हे बरोबर आहे. मग हे बरोबर असेल तर वाच्यार्थाने तुम्ही ईश्वर आहात, हे मी त्यांना स्पष्ट म्हणालो. मग वाच्यार्थाने ते जर ईश्वर असतील तर मग मला वेगळी प्रार्थना करण्यासाठी आणखीन कुठे हात जोडायची आवश्यकता नाही. हा त्यातला एक महत्वाचा पार्ट मला लक्षात आला. लक्षार्थाने त्यांना आपण ब्रह्म म्हणतो. कसं, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म. लक्षार्थाने ते काय आहेत, ब्रह्म आहेत. गुरु साक्षात परब्रह्म निकाल लागला. मग जर का ते गुरु साक्षात परब्रह्म असतील तर मग ते वाच्यार्थाने काय आहेत, हा त्यातला मुद्दा आहे. आणि वाच्यार्थाने ते काय आहेत, तर ईश्वर आहेत. आणि वाच्यार्थाने ईश्वर असतील तर ईश्वर काय आहे, या जगाचा नियंता आहे.
मग तो जर नियंता असेल तर माझी सुखदुःख मी कोणाला सांगावीत? अगदीच सांगायची वेळ आली तर ती माझ्या श्रीगुरूंना सांगावी. ती वेगळेपणाने आणखीन पुन्हा भगवान विष्णूला, पांडुरंगाला, विठ्ठलाला काही सांगायला जायची आवश्यकता नाहीत. कारण का? गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव, म्हणजे तोच सगळं काही रूप आहे. म्हणून इथे काय आहे, या मंगलाचरणामध्ये या विद्यारण्य स्वामींनी म्हणजे पंचदशीकारांनी त्यांची सेवा अपेक्षित आहे या विद्यारण्य स्वामींना. आणि त्यांची सेवा अपेक्षित आहे तर ती कशी? तर ती ज्ञानदेवांच्या म्हणण्याप्रमाणे, आणि तनुमनु जीवे चरणासी लागावे, अगरबताही करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगिती पुसले. म्हणजे हे कशासाठी सेवा आहे? तेथ सेवा हा दारवंटा, असं म्हणलंय ज्ञानदेवांनी. तर ती का सेवा करायची आहे तनु मनु जीवे? तर त्याचं कारण काय आहे की अपेक्षित काय आहे आपलं? तर जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा विचार हा अपेक्षित आहे, आणि तो त्यांना विचारला पाहिजे, आणि तो विचारल्यावरच ते सांगतात. मुख्य विद्या ते न विचारता बोलत नाही. मी नाही बोललो तर तेही मला काही बोलत नाहीत. म्हणून माझ्यात आणि श्रीगुरूंमध्ये काय पाहिजे? संवाद पाहिजे. आणि तो संवाद जर का मिळाला तर मग काय आहे, माझी त्या जीव ब्रह्मैक्य ज्ञानाकडे सहज एक अंतःकरण वृत्ती, म्हणजे माझ्या ज्ञानरूपतेला साजेशी अशी एक अंतःकरण वृत्ती तयार करण्याचं काम हे श्री गुरु करतात. कारण ते तेवढे हुशार असतात, म्हणजे कीन असतात, की त्यांना माझ्या अंतःकरण वृत्तीचा मी बोलल्यावर थांगपत्ता लागतो, आणि याला काय पद्धतीने, कोणता ग्रंथ काय पद्धतीने याला अभ्यास करायला द्यायचा, हे सगळ्या गोष्टींचा उलगडा तिथे एका क्षणात होतो. आणि ते श्री गुरु मला काय करतात, जीव ब्रह्मैक्य ज्ञानासाठी सहज आनंदाकडे घेऊन जायला विचारपूर्वक ते प्रवृत्त करू शकतात. शेवटी मुद्दा काय आहे की या पंचदशीचा अधिकारी कोण आहे? कारण प्रत्येक वेळी काय होऊन जातं, अधिकाराशिवाय बोलणी सिद्ध होऊ शकत नाहीत. मग अधिकारी कोण आहे की या श्री गुरूंना अपेक्षित कोण आहे? तर तो अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले. म्हणजे याचा अर्थ अपेक्षित विचारणारा अपेक्षित आहे, हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. मग अपेक्षित काय आहे? तर जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे अपेक्षित आहे. म्हणून या पंचदशीचा अधिकारी सुद्धा काय आहे? चित्त शुद्ध आणि शांत झालेला आहे. आता ते जर माझं झालेलं नसेल तर मला तिथेही लक्ष द्यायचंय आणि पंचदशीच्या अभ्यासावरही लक्ष द्यायचंय. या सगळ्या गोष्टी आपल्याला सायमल्टेनियसली चालवायच्या आहेत. कारण का? श्री गुरु मला काय करतात, तर महावाक्याचा उपदेश करतात. म्हणजे महावाक्य ते मला सांगतात, तत्वमसी, ते तू आहेस, आणि त्याचं रूपांतर अहम ब्रह्मास्मी मध्ये झालं पाहिजे. म्हणजे त्या तत्वाचा काय झाला पाहिजे? विचार पूर्ण झाला पाहिजे, की जो इथे 43 ते 65 या श्लोकांमध्ये त्यांनी तो तिसऱ्या विभागात केलेला आहे. मग तो विभाग जर मला कळून घ्यायचा असेल, म्हणजे माझ्या मोक्षापर्यंतचा प्रवास करायचा असेल, आणि तोही सुलभतेने करायचा असेल, तर त्याला माझ्या श्री गुरूंना शरण जाण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून इथे काय आहे, या मंगलाचरणाचा पहिला टप्पा जो आहे ना, तो इथे पूर्ण झालेला आहे. की मंगलाचरण का करायचं, हा जो मुख्य विभाग आहे ना, तो मला जर कळला ना, तर मग मी काय करू शकतो, मी माझ्या ज्ञानरूपतेकडे जाण्याचा जो विचारधारेचा भाग आहे तो सिद्ध करू शकतो. आणि तो थोडक्यात सिद्ध केला पाहिजे. म्हणजे आपला जो अभ्यास आहे ना, तो परपेंडिक्युलरली चालला पाहिजे. म्हणजे उगाच तो अस्ताव्यस्त चालला नाही पाहिजे. तो जर नेमका चालला ना, तर आपली जीव ब्रह्मैक्य ज्ञानस्थिती ही लवकरात लवकर अचीव व्हायला आपल्याला मदत होते. आता दुसरा टप्पा जो आहे, जीव व ब्रह्माचे युक्तिसिद्ध ऐक्य. आता तो 42 श्लोकापर्यंतचा विचार आहे. म्हणजे 3 ते 42 श्लोकापर्यंतचा तो विचार आहे. प्रश्न असा आहे की युक्तिसिद्ध शब्दाचा अर्थ काय? तो जोग महाराजांनी लिहिलाय. तर युक्ती शब्दाचे 2 अर्थ होतात. युक्ती शब्दाचा एक अर्थ आहे उदाहरण, आणि युक्ती शब्दाचा एक अर्थ आहे समजून सांगण्याची रीती. म्हणजे पंचदशी ही किती काय म्हणूया स्पेसिफिक आहे ही आपल्याला लक्षात येईल. आणि त्याची जर स्पेसिफिक भाषा जर मला कळाली तर मी माझ्या जीवब्रह्मैक्य ज्ञानाकडे सहज सुलभतेने जायला मला अडचण निर्माण होत नाही. म्हणून इथे काय आहे की आपल्याला या पंचदशीच्या निमित्ताने तत्वसिद्धी झाली पाहिजे. म्हणजे तत्वाचा विवेक झाला पाहिजे, आणि ते तत्व मी आहे असा विचार पक्का झाला पाहिजे. आता त्या तत्वसिद्धी या शब्दाचा अर्थ आपण अद्वैत सिद्धी असा सुद्धा करू शकतो. मग आता ही जी अद्वैत सिद्धी आहे ना, ती 2 पद्धतीने आहे.
एक व्यतिरेकी पद्धतीने आहे आणि एक अन्वयी पद्धतीने आहे. ही पंचदशीमध्ये हा विचार इथे आलेला आहे की व्यतिरेकी पद्धत आणि अन्वयी पद्धत. आणि व्यतिरेकी पद्धत आता त्यांनी समजावून सांगायला पहिल्यांदा सुरुवात केली आहे. आणि व्यतिरेकी पद्धतीने समजावून सांगताना त्यांनी पहिल्यांदा दृष्टांत दिलाय. कारण युक्ती शब्दाचे अर्थ दोन, एक दृष्टांत दिला पाहिजे आणि त्यावरून मला तुम्ही सिद्धांत समजावून सांगितला पाहिजे. कारण सिद्धांत आणि दृष्टांत जेव्हा विचार करायची वेळ येते त्यावेळी रंगनाथ महाराज परभणीकरांनी असं सांगितलेलं आहे, थोर संत होऊन गेले, की दृष्टांत हा दोघांना समजणारा पाहिजे. म्हणजे त्या सांगणाऱ्यालाही समजला पाहिजे आणि समोरच्याच्या ओळखीचाही असला पाहिजे. आणि तो जर समोरच्याच्या ओळखीचा दृष्टांत असेल तर मग काय आहे, तो दृष्टांत समर्पकपणे आपल्याला आपल्या सिद्धांतापर्यंत नेला सोपा जातो. म्हणून इथे जागृती, स्वप्न आणि सुषुप्तीतील व्यवहारांचा विचार करून या पंचदशींनी आपल्याला त्या तत्वाचा विचार कसा करायचा तो विचार आपल्याला सांगायला सुरुवात केलेली आहे. कदाचित मला माझं सांगणं तुम्हाला थोडंसं स्लो होईल, पण त्या स्लो मध्ये ह्यात कळून घेण्याचे फॅक्टर जे आहेत ते तुम्हाला सहज एकदा समजले की तुम्हाला ते पुढे जायला काही अडचण येणार नाही. म्हणून आता विचार जो आहे या जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीनचा विचार आहे. आता या जागृती, स्वप्न, सुषुप्तीमध्ये आपल्याला त्या अंतःकरणाचा विचार जास्त करायचा आहे. म्हणजे शेवटी तो अंतःकरणाचा एक वेगळा विचार आपण करणार आहोत. कारण का, की मला तेवढाच तात्पुरता विचार एक मांडायचा आहे की जागृतीमध्ये अंतःकरण सजग आहे, म्हणजे पूर्णपणे सजग आहे. स्वप्नामध्ये थोडंसं ते हाफ कॉशस आहे, म्हणजे अर्धवट जागा आहे. आणि झोपेमध्ये ते त्या मनाने पूर्ण काय आहे, पूर्ण नाही म्हणत मी, कारण सूक्ष्म अज्ञात अंतःकरण वृत्ती तिथं असते. म्हणून काय आहे की हा तिथे आहे, ठसा उमटण्यापुरतं तिथे अंतःकरण आहे. पण या दोन अवस्थांच्या निमित्ताने पाहिलं तर सुषुप्तीतलं जे अंतःकरण आहे, म्हणजे झोपेतलं जे अंतःकरण आहे ते म्हणूया ठार झालेलं आहे, असा त्याचा एक विचार करता येऊ शकतो. म्हणून इथे काय आहे, आपल्याला जेव्हा विचार करायची वेळ येते की या तत्वाचा आणि या तीन अवस्थांचा विचार कसा करायचा. आता उदाहरणार्थ जागृतीचा विचार आहे. आता जागृतीचा विचार जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा मात्र आपल्याला जागृतीमध्ये ज्ञाता ज्ञान नेय या स्वरूपात ज्ञान होतं. की ज्ञाता म्हणजे मी, म्हणजे जीव, ज्ञान म्हणजे समोर असणारे पदार्थ, त्याला ज्ञेय असं म्हणतात. आणि त्या पदार्थांचं एक ज्ञान होतं, म्हणजे त्याच्यामध्ये एक क्रिया घडते. अशा पद्धतीने त्रिपुटीच्या स्वरूपात जे काय ज्ञान होतं ते कसं आहे, ते वेगळेपणाने होणारं ज्ञान आहे. म्हणजे मला समोर हे लोटी भांड ठेवलेलं आहे, त्याचं मला वेगळेपणाने ज्ञान झालं. म्हणजे याचा अर्थ काय झाला की हा जो ज्ञानाचा विचार जो आहे जागृतीमध्ये, तो जागृतीमध्ये आत्ता जो बोलला गेलेला ज्ञानाचा विचार आहे तो होणाऱ्या ज्ञानाचा विचार आहे. म्हणजे होणाऱ्या ज्ञानाचा या शब्दाचा अर्थ जे ज्ञान त्रिपुटीच्या स्वरूपात असतं त्याला होणारं ज्ञान असं म्हणतात. मग इथे काय आहे की 5 पद्धतीने शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध अशा पद्धतीने मला ज्ञान होतं. म्हणजे आपल्याला लक्षात घ्या, शब्दातनं सुद्धा ज्ञान होतंय. आत्ता सुद्धा आपण काही एक बोलतोय, त्यातून काही एक आपल्याला कळतंय सर्वांना. नंतर दुसरा गोष्ट आहे, स्पर्शाने काही गोष्टीचं ज्ञान होतं. उदाहरणार्थ पाणी गरम आहे का गार आहे, हे काय होतं, स्पर्शाने होतं. पण काय होतं, ज्ञानच होतं. शब्दांनी सुद्धा कळतं, म्हणजे काय होतं, ज्ञानच होतं. रसनेनी काय होतं, त्या चवीचं ज्ञानच होतं. रूपाने आत्ता लोटी भांड्याचा विषय मांडला, ज्ञानच होतं. गंधानी सुद्धा ज्ञानच होतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे, ज्ञान नावाची जी होणारं ज्ञान म्हणून जरी आपण डिस्कस करत असलो तरी होणाऱ्या ज्ञानामध्ये डिफरन्सिएशन नाहीये. म्हणजे होणारं ज्ञान काय आहे, ते एकच आहे. आता मग त्यावरून आपल्याला निर्णय एक करता येतो की ज्ञानाची रूप जरी विविधतेने माझ्यासमोर आली तरी सुद्धा त्या प्रत्येक होणाऱ्या ज्ञानामागे चिद्रूप असणारं, म्हणजे असणारं जे ज्ञान आहे, की असणाऱ्या ज्ञानाचा विचार जो आहे की त्याचा आपण कसा विचार करतो, ज्ञातृ ज्ञेया विहीन नुसधेचे जे ज्ञान, अशा पद्धतीने ज्ञाता ज्ञान ज्ञेय विरहित असलेलं जे म्हणूया ज्ञान आहे त्याला ज्ञानरूप ब्रह्म असं म्हणतात. त्या ज्ञानाच्या सत्तेवरच काय आहे हे ज्ञान होतं असा निर्णय करावा लागतो. आणि मग तो निर्णय केल्यानंतर मग पुन्हा आपण काय केलो, स्वप्न विचारांचा विचार करायला आलो. आता स्वप्नामध्ये विषय अस्थिर आहेत,
ते प्रगट होतात. पण मुख्य मला एक विचारायचंय सर्वांना, की मी स्वप्न पाहतो का मला स्वप्न कळतात? असा कधी मी विचार केलाय का? कारण तो करणीय आहे जास्त. मी स्वप्न पाहतो का? पाहतो म्हटलं तर माझे डोळे कुठे उघडे असतात? म्हणजे याचा अर्थ काय आहे? स्वप्न मी पाहत नाही. मग स्वप्न काय होतात मला कळतात. मग कळतात तर कोणाच्या प्रकाशात कळतात? म्हणजे स्वप्नातल्या पदार्थांचं ज्ञान मला कोणाच्या प्रकाशात होतं? असाच अगदी शास्त्र भाषेचा विचार मांडला तर तो कोणाच्या प्रकाशात होतं? तर मग स्वप्न मला आत्मप्रकाशात कळतं. तो आत्मा आणि आत्मप्रकाश हे दोन वेगळे नाहीत. म्हणजेच याचा अर्थ स्वप्न मला आत्मस्वरूपाच्या प्रकाशात कळतं, अशी एक भाषा तयार करूया. मग असं जर असेल तर तो आत्मप्रकाशाचा अन्वय या स्वप्नामध्ये पण आहे. जसा जागृतीमध्ये आहे तसा स्वप्नामध्ये सुद्धा आहे. हा त्यातला एक भाग आपल्याला लक्षात करायला पाहिजे, की स्वप्नामधले पदार्थ सुद्धा मला त्याच्या सत्तेवरच कळतात, म्हणजे आत्मस्वरूपाच्या सत्तेवरच कळतात. आता सुषुप्तीचा विचार आहे. आता झोपेचा जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा झोपेमध्ये मी सकाळी जागा झाल्यावर मी काय म्हणतो, मी फार छान सुखात झोपलो होतो. पण तू तिथे त्यावेळी ती झोप पाहायला होता का हजर? नव्हता. म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे? नव्हता. पण तरी सुद्धा तू जेव्हा सकाळी म्हणतोस की मी फार सुखात होतो, मला फार बरं वाटतंय, आता रात्री मला ताप आला होता पण आज मला आत्ता ताप नाही, काही नाही, पण मला फार बरं वाटतंय. म्हणजे ही जी काय भाषा तयार झालेली आहे याचा अर्थ तिथे सूक्ष्म अज्ञात अंतःकरण वृत्ती तो तेवढा संस्कार घेण्या इतपत होती. तो माझ्या अंतःकरणावर संस्कार उमटला आणि मला काय कळालं सकाळी काय आहे, की मला फार छान झोप लागली होती, मी फार सुखात आहे, किंवा मला रात्री झोप लागली नाही असं म्हटलो आपण, आणि त्यामुळे मला काय होतंय आज अस्वस्थ होतंय. पण हा सुद्धा काय आहे, हाही एक ज्ञानविचारच आहे. कारण मला कळलं नाही हाही एक ज्ञानविचार आहे हे माणसाला कळायला फार अवघड होऊन जातं. त्या मंदाताई येत ना, त्यांनी आम्हाला फार सुंदर विचार त्यावेळी सांगितला होता द्वैत विवेकाच्या वेळी, की आपण जेव्हा एखादी गोष्ट बोलायची वेळ येते, की उदाहरणार्थ हा मोबाईल आहे असं जेव्हा म्हणतो त्यावेळी ते वाक्य पूर्ण झालेलं आहे, हा मोबाईल आहे. पण जेव्हा आपण असं म्हणतो की हे लोटी भांड नाही, तर ते वाक्य अर्धवट झालेलं आहे. हे लोटी भांड नाही आहे अशा पद्धतीने ते पूर्ण होतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे, नाही म्हणणेपणा सुद्धा त्याच्याच सत्तेवर आहे आणि आहे म्हणणापणा हा सुद्धा कोणाच्या सत्तेवर आहे, त्याच्याच सत्तेवर आहे. म्हणजे सुषुप्तीमध्ये सुद्धा सूक्ष्म अज्ञात अंतःकरण वृत्ती असते आणि ती काय करते, ती त्या झोपेचा जो संस्कार आहे तो घेते आणि सकाळी मी सुखात किंवा आणखीन काय भाषा त्याला बोलायची ती ती बोलतो. जेव्हा विचार करायची वेळ येते, आता मूळ मुद्दा कुठे आलाय, अन्वय व्यतिरेकी पद्धतीने ज्ञानविचार समजून घेता येतो. ज्यावेळी आपण तिन्ही गोष्टींचा विचार केला, जागृती स्वप्न सुषुप्तीचा, त्यावेळी तो विचार कसा केलेला आहे, व्यतिरेकी पद्धतीने प्रत्येक ठिकाणी वेगळा विचार केला. जागृतीचा केला, स्वप्नाचा केला आणि सुषुप्तीचाही केला. माझा पहिला प्रश्न असा आहे की जागृतीमध्ये स्वप्न नाही, स्वप्नात सुषुप्ती नाही आणि सुषुप्तीमध्ये जागृती नाही. या शब्दाचा अर्थ असा आहे की या तीनही अवस्थांचा एकमेकांना खो आहे, बरोबर आहे. पण या तीनही अवस्थांचा एकमेकांना खो आहे याचा अर्थ तीनही अवस्था एकमेकांमध्ये नाहीत. जागृतीमध्ये स्वप्न नाही. मग नाही या शब्दाचा अर्थ व्यतिरेक. या शब्दाचा अर्थ व्यतिरेक. नाही नाही पद्धतीने जी भाषा बोलली जाते तिला व्यतिरेकी पद्धत असं म्हणतात. आणि मग या तीनही अवस्थांचा जेव्हा विचार करायची वेळ येते, मुख्य मुद्दा काय आहे की तीनही अवस्थांचा विचार एकत्रपणे करायची वेळ येते, पण तीनही अवस्थांमध्ये ज्ञान नावाची गोष्ट आहे. मग याचा अर्थ काय आहे, तीनही अवस्थेमध्ये ज्ञान रूपतेचा, की त्याला संवित असा शब्द या पंचदेशीकारांनी मांडलेला आहे, आणि ती संवित मात्र या तीनही अवस्थांमध्ये अन्वय रूपाने आहे. भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात भगवद्गीतेत, की मी सर्वांमध्ये आहे पण माझ्यात कोणी नाही. आता मी सर्वांमध्ये आहे म्हणजे आत्मदृष्टीने मी काय आहे, सर्वांमध्ये आहे. पण जेव्हा शरीर दृष्टीने या सगळ्या दृष्टींनी विचार करायची वेळ येते, मी अशरीरी असल्यामुळे आत्मदृष्टीने माझ्यामध्ये मात्र हे कोणी नाहीत, अशा पद्धतीने ती बोलली आहे. ही जर मला कळाली तर इथे काय आहे, अशा रीतीने ज्ञानाची सिद्धी होते. म्हणजे कशाची सिद्धी होते, तत्वाची सिद्धी होते. आणि तत्वाची सिद्धी आपण कशी केली, तर युक्तीने केली.
काय उदाहरण दिलं? तर जागृती, स्वप्न, सुषुप्तीचं उदाहरण दिलं. आणि नंतर काय विचार केला, की या तिघांमध्ये काय आहे ही विचारधारा आपण तयार करून, उदाहरण घेतलं, विचारधारा तयार करून त्याच्यामध्ये ज्ञानरूपतेची काय आहे, सिद्धी आहे, म्हणजेच ब्रह्मरूपतेची सिद्धी आहे. आणि ते ब्रह्म मी आहे. आता ते ब्रह्म मी असेल तर या जगात सिद्धी कोणाची आहे? माझीच आहे. हा त्यातला मोठा विचारतोय. माझीच असेल तर मग या तीनही अवस्थांमध्ये होणारा बोध जो आहे तो काय आहे? तो असणाऱ्या बोधाच्या सत्तेवरचाच आहे. तो असणारा बोध मी आहे. मग असं जर असेल तर मग जगाच्या निमित्ताने मी सुखी मी दुःखी का व्हावं? हा माझा मूळ प्रश्न आहे. म्हणजे याचा अर्थ मी जेव्हा जगाच्या निमित्ताने सुखी दुःखी होतो त्यावेळी मी काय आहे? मी श्रीमंत असताना मी काय करतो? गरिबी भोगतो. वास्तवात मी आनंदाचा ठेवा आहे, मी आनंदरूप आहे, मी आनंदाने श्रीमंत आहे. आणि असं असताना जर का माझी अंतःकरण वृत्ती ही त्या जागृती, स्वप्न, सुषुप्तीमध्ये एखाद्या वेळी स्वप्न खराब पडलं की मी काय म्हणतो, की आज काही खरं नाही आपलं. स्वप्नात कोण आले? यमदेव आले. बहुतेक मला उचलतात का काय? म्हणजे आपल्या इतक्या अंतःकरण वृत्त्या तयार होतात, पण वास्तवात आत्मरूपाने मला यमदेव उचलू शकत नाही. हा त्यातला महत्वाचा भाग लक्षात आला पाहिजे. कारण यमदेव आणि मी वेगळा सिद्ध झालो तर तो मला उचलेल ना. आता शरीर रूपाने मी वेगळा आहे, पण याचा अर्थ शरीर ही एक उपाधी आहे आणि उपाधी नेहमी मिथ्या असते, येणारी जाणारी असते. असे जर माझे पक्के विचार असतील तर आपल्याला या तत्वाचा विवेक करताना जागृती, स्वप्न, सुषुप्तीमध्ये घडणाऱ्या प्रसंगांचं साक्षीत्व मला करायला काय हरकत आहे? म्हणजे साक्षी रूपाने मी जर का त्या प्रत्येक प्रसंगाचा विचार केला, साक्षीची व्याख्याही केली आहे की दृश्य जगताकडे बघत असताना अनुकूल प्रतिकूल भावरहित उदासीन वृत्ती जीत असते. म्हणजे ज्या अंतःकरणात असते तिला साक्षी अवस्था असं म्हणतात. म्हणजे त्या अवस्थेला सहजता येते तेव्हा साक्षी रूपता सिद्ध होते. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की आपल्याला या तीन विचारांनी जागृती, स्वप्न, सुषुप्ती या दृष्टांतांनी आपल्याला युक्तीने समजावून सांगितलं की बाबा रे, त्या प्रत्येक होणाऱ्या ज्ञानामागे असणारं ज्ञान काय आहे? ते ब्रह्मतत्वच आहे. आणि ते ब्रह्मतत्व संवित त्याला म्हणतात ती मीच आहे. हा या तत्वविवेकाचं आपल्याला पहिलं चिंतन इथे जे श्लोकांचं जे काय केलेलं आहे जागृती, स्वप्न, सुषुप्तीचा विचार ते इथं पूर्ण झालेलं आहे. आता दुसरा जो विचार आहे ना तो काळाच्या संदर्भात मांडलाय. कारण एकच गोष्ट मांडून त्यांनी त्याचा विचार आपल्या पुढं पूर्ण केलेला नाही. अनेक पद्धतीने हा विचार आपल्या पुढे मांडलेला आहे. मग आता काळाच्या संदर्भात विचार करायची जेव्हा वेळ येते तेव्हा भूत, भविष्य, वर्तमान असे तीन काळ आपल्या पुढे उभे राहतात. आणि मग हे तीन काळ जेव्हा पुढे उभे राहतात तेव्हा आपण काय म्हणतो, की पूर्वी मला कोणीतरी खूप मदत केली आहे किंवा पूर्वी मला कोणीतरी त्रास दिलाय. आता हा कुठला विचार आहे? भूतकाळाचा विचार आहे. आणि त्यानंतर काय आहे? भविष्य काळाचा विचार आहे. काय भविष्य काळाचा विचार आहे? की मला पैसे साठवले पाहिजेत पुढच्या आयुष्यासाठी. आणि वर्तमान काळाचा विचार काय आहे? की मला हे करायचंय, मला ते करायचंय. म्हणजे भूत, भविष्य, वर्तमान या तीनही काळांचे विचार आपल्या पुढे सतत येत असतात. आणि ज्ञानदेवांनी त्याला ओवी पण लिहिली आहे, पुढील पैस पारुखे, ती वेगळ्या अर्थाने आहे. मागील स्मरावे ते ठाके, ऐसिय सरसीय भूमिके समाधी राहे. तर समाधी शब्दाचा अर्थ ज्ञान म्हणजे तत्वविचार. हा त्यातला भाग आहे. की त्यांनी मात्र विचार मांडताना काय सांगितलं, की पुढील पैस पारुखे म्हणजे तुम्ही भूतकाळातल्या उड्या बंद करा, भविष्य काळातल्या उड्या बंद करा, भूतकाळातल्या बुड्या बंद करा. आणि या दोन्ही बंद केल्या की जे वर्तमान काळातलं जीवन आहे ना ते तत्वविवेकाचं जीवन आहे. तिथे तत्वविवेक झालेला आहे. म्हणजे आपल्याला काय आहे, ती तत्वविवेकाची जी अंतःकरण वृत्ती आहे ती मला तयार करायची आहे. मग ती जर तयार करायची असेल तर मग संवितचा विचार आपल्याला करावा लागतो. संवित कशी आहे? ती अजय आहे, अजर आहे आणि अमर आहे. म्हणजे तिचा जन्मही झालेला नाही म्हणून तिला स्थिती नाही, म्हणून तिचा नाशही नाही. आणि ती संवित मी आहे. मग ती संवित जर मी असेल तर मग काय होतं, तिच्याच प्रकाशात मला या तीन काळातील पदार्थांचं ज्ञान होतं. भूतकाळातल्या पदार्थांचं ज्ञान मला संस्कार रूपाने होतं. वर्तमान काळातले पदार्थ हे मला आत्ता दिसत आहेत ते. आणि भविष्य काळाचा विचार करताना मी काय करतो, की मला असं असं असलं पाहिजे, तसं तसं असलं पाहिजे. अशा पद्धतीने ते विचार आहेत. पण तिन्ही विचार करणारी जी अंतःकरण वृत्ती आहे
जाणून घेण्यासाठी प्रयत्न करणारी, भूतकाळातला विचार किंवा हे. पण त्या तीनही म्हणजे विचारांमध्ये अंतःकरण वृत्तीचा जेव्हा विचार करायची वेळ येते, त्यावेळी त्या जड अचेतन अंतःकरण वृत्तीला कळण्याची कुठेच काही संधी नाहीये किंवा विचारधारा नाहीये. मग मला कळतं कसं काय? तर याचा अर्थ त्या अंतःकरणाला सत्ता आहे कोणाची, म्हणजे टेकू आहे. तो कोणाचा आहे? तर तो सच्चिदानंद ब्रह्मस्वरूपाचा आहे. म्हणजे आत्मस्वरूपाच्या सत्तेवर ही अंतःकरण वृत्ती जणू काही ऍक्टिव्हेट होते आणि ती या सगळ्यांचा विचार करते, म्हणजे या काळाचा विचार करते. मग अशा पद्धतीने सुद्धा ते कालातीत असलेलं तत्व आपण जेव्हा विचार करतो अभ्यासाचा, तर देशकाल वस्तू परिच्छेद रहित असं त्याचं वर्णन केलं जातं. आणि मग देश या शब्दाचा अर्थ या जागेची मर्यादा, काल या शब्दामध्ये भूत भविष्य वर्तमान, म्हणजे या तीनही काळांमध्ये काय आहे, हे काल पुन्हा कसे आहेत व्यतिरेकी पद्धतीने आपल्या पुढे येतात. मागचा काळ, आत्ताचा काळ आणि भविष्य काळ. पण या तीनही काळामध्ये संवित मात्र कशी आहे? ती मात्र सततच अनुस्यूत आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? तिन्ही काळ हे एकमेकांना खो देतात, पण संवित मात्र अन्वय रूपाने मात्र ती कायमच आहे. मग अन्वय व्यतिरेकाचा विचार करताना हा विचार लक्षात आला का, की प्रत्येक वेळी व्यतिरेकी विचार करायची जेव्हा वेळ येते, तेव्हा तो व्यतिरेकी विचार जो आहे तो जगाच्या संदर्भातला असतो आणि जगत कायम कसं ठरलेलं आहे, ते पुन्हा मिथ्याच ठरलेलं आहे. आणि अशा मिथ्या जगताचा विचार सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या अशा पद्धतीनेच करावा लागतो. आता तिसरा एक विषय आहे, हा मांडलेला आहे पंचदशीकारांनी, की संवितच माझ्या प्रेमाचा विषय आहे. हा एक त्यांनी मांडलेला आहे, कारण तो भाव थोडासा आला पाहिजे. आणि मग माझ्याकडे तीन प्रेरणा माझ्याकडे सतत आहेत त्या प्रेमाच्या निमित्ताने. मी सतत असावं, मला प्रत्येक गोष्ट कळावी. दोन जण बोलत असले तर मला काय झालं पाहिजे, ते कोणाविषयी बोलतात हे मला कळलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय, ते मला कळलं पाहिजे. आणि तिसरी जी आहे, की मी सतत मला प्रिय आहे, अहमस्मी सदाभामी, तो विचार आहे. पण इथे मुख्य विचार काय आहे, की हे जे तीन विचार आहेत, भले शरीराच्या निमित्ताने असतील, अंतःकरणाच्या निमित्ताने असतील, आपल्याला विचार करायचा आहे, की ते पुढे येत असले तरी सुद्धा शरीर आणि या अंतःकरणाला अधिष्ठान नावाचं तत्व कोणतं आहे, की मला प्रिय वाटतो, हे प्रियत्व आलं कुठून? ते मला आनंदरूप आत्मस्वरूपाकडनं प्रियत्वाची प्रेरणा मिळाली. मी असावं असं सतत मला का वाटतं, ते सद्रूप आत्मस्वरूपाकडनं मला प्रेरणा मिळाली. आणि त्यानंतर मला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान व्हावं, ही ज्ञानलालसा आहे माझ्या अंतःकरणामध्ये. ती का आहे? पंचदशी कळावी ही माझी एक ज्ञानलालसा आहे. मग ती मला का कळावी पंचदशी? त्याने माझं जीवब्रह्मैक्य ज्ञान होईल. मग जीवब्रह्मैक्य ज्ञान झालं तर मी आनंदाचा ठेवा होईल आणि मग मला काही परत इथे या जगात यावं लागणार नाही सुख दुःख भोगायला. म्हणजे याचा अर्थ काय आहे, हे सगळं मी माझ्याबद्दलच बोलतोय. मी काही कोणाबद्दल बोलत नाही, मी तुमच्याविषयी बोलत नाही. माझं जीवब्रह्मैक्य सिद्ध झालं पाहिजे. आता मी इथं सांगतोय ते तुमचं जीवब्रह्मैक्य सिद्ध व्हावं म्हणून नाही, मी माझं जीवब्रह्मैक्य सिद्ध व्हावं म्हणून सांगतोय. म्हणून इथे काय आहे, प्रत्येक जण जो इथे येऊन बसलाय तो कशासाठी बसलाय? तो आपल्या प्रियतेनेच येऊन बसलेला आहे, की माझं जीवब्रह्मैक्य सिद्ध झालं तर काय आहे, मी मुक्त होईल. आणि तसं जर नसतं तर काय झालं असतं, श्रीगुरूंनी आपली साधना केली असती आणि सर्व मुक्त झाले असते, काम फार सोपं झालं असतं. पण तसं काही होत नाही. मग आता काय करायचं? अशा पद्धतीने ते विचार आहेत. म्हणून इथे काय, संवितच माझ्या प्रेमाचा विषय आहे. आणि मग असं काय होऊन जातं, त्याचं कारणच काय आहे, त्या निमित्ताने मी माणसं जमवतो. म्हणजे उदाहरणार्थ, मला प्रिय असलेली माणसं मी जमवतो आणि मला अप्रिय असलेली माणसं मी दूर ठेवतो. का ठेवतो? पुन्हा ती माझ्याच आनंदासाठी. म्हणजे मला कधीही दुसऱ्याचा विचार नसतो. म्हणजे कोणी जर म्हणलं ना, की मी तुमच्यासाठी हे करतोय, तुमच्यासाठी ते करतोय, खोटं बोलत असतो. म्हणजे इव्हन अगदी पंचदशीमध्ये लिहिलंय, की एक व्यक्ती असते, तिला आपली बायको प्रिय असते किंवा बायकोला नवरा प्रिय असतो. तो काही नवऱ्यासाठी बायको प्रिय नसते किंवा बायकोसाठी नवरा प्रिय नसतो. तर तो आत्मा नास्तु कामाय सर्व प्रियम भवति. म्हणजे ते स्वतःसाठीच मला हवे असतात, माझ्या सुखासाठीच हवे असतात. ते त्याच्या सुखासाठी मला नकोच असतात कधीच. हे सतत माझा जर का विचार असेल, तर याचा अर्थ काय आहे,
की माझ्या प्रियत्वाचा विषयच जर सतत येत असेल तर त्या प्रियत्वाचं मूळ स्रोत काय आहे तो शोधलं पाहिजे. आणि ते शोधणं हाच खरा आपल्या तत्वविवेकाचा विचार आहे. तत्वविवेक काय सांगतो की त्या तत्वाचा अनुभव घ्या, मग तो विवेक कसा करायचा वगैरे विचार येणार आहेत पुढं, ते करूयात आपण. पण इथे काय आहे की इथे साधन विचार हा खूप महत्वाचा ठरतो की ते तत्व मी आहे, तेच त्याला आपण प्रियरूप तत्व असं म्हणूया. आणि त्या प्रियरूप तत्वाचा मला अनुभव आला पाहिजे. त्यासाठी या पुन्हा विषयांचा किंवा या माणसांचा जो विचार केला गेलेला आहे प्रियत्वाच्या दृष्टीने, तो काय आहे, तो सापेक्षित प्रियत्वाचा विषय आहे. पण निरपेक्ष प्रियत्वाचा विषय काय आहे, तर ते माझं स्वरूप आहे आणि ते स्वरूप मी जाणलं पाहिजे. हेच युक्ती आणि पुन्हा उदाहरणांनी सतत या पंचदशीकारांनी आपल्या पुढे सिद्ध केलेला आहे. तो विचार मला समजून घेतला पाहिजे. आता इथे एक साधन विचार आलेला आहे की तो जरा मी थोडासा म्हणूया आउटबॉक्स थिंकिंग मधनं आणलेला आहे. की त्यांनी एक मांडलेलं आहे म्हणजे या पंचदशीकारांनी श्लोकामध्ये की आत्मस्वरूपाचं सामान्य भान आणि विशेष भान असा एक विषय मांडलेला आहे त्या तत्वविवेकामध्ये. आता सामान्य भानाचा जो विषय आहे ना, तो शरीर रूपाने आपल्याला कळतो की आत्मस्वरूपाचं सामान्य ज्ञान म्हणजे आत्मस्वरूपाचं सामान्य रूपाने म्हणजे ब्रह्मस्वरूपाचं सामान्य रूपाने सगळ्यांनाच ज्ञान आहे. म्हणजे सगळेच काय आहेत, ब्रह्मानुभवी आहेत असं म्हणता येतं. असा विचार मांडता येईल आपल्याला. पण काय आहे की सामान्य रूपाने भान असून सुद्धा मी असावं, मला सतत कळावं आणि मी मला सतत प्रिय आहे, हे सामान्य रूपाने असलेलं भान आहे. पण हे भान असूनही माझी जीवनमुक्ती सिद्ध होत नाही, म्हणजे मी निरपेक्ष सुखाचा अधिकारी ठरत नाही. याचा अर्थ काय झाला पाहिजे की ब्रह्मस्वरूपाचं मला विशेष रूपाने भान झालं पाहिजे. हा त्यातला एक विचार आहे की विशेष रूपाने भान जर करायचं असेल तर ते अभ्यास करूनच होतं. म्हणजे जीवब्रह्मैक्य ज्ञानाच्या अभ्यासाने अंतःकरण वृत्तीला मी आत्मा आहे अशी एक विशेष वृत्ती तयार होते. आता तिलाच काय म्हणायचं, त्या विशेष वृत्तीला त्या ब्रह्मस्वरूपाचं मला झालेलं विशेष भान. आणि ते भान काय आहे तर मी सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे असं भान असतं. आणि ते भान मला वृत्तीच्या स्तरावर कळतं आणि नंतर त्याला सहजता येते ना अभ्यास संपतो, तो भाग वेगळा आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपल्याला विशेष रूपाने अपरोक्ष ज्ञान हे व्हायलाच हवे आणि ते जीवब्रह्मैक्य ज्ञानाच्या अभ्यासाशिवाय मला ते होणं शक्य नाही. आणि ते जर का मला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर सामान्य विचार हा काय झाला पाहिजे, डायल्यूट झाला पाहिजे. म्हणजे कारण सामान्य विचारांमध्ये भ्रांती विचार जास्त आहेत, तो डायल्यूट झाला पाहिजे. म्हणजे काय झालं, युक्ती आली समजावून सांगण्याची. मी इथं युक्ती आहे ना, तत्वविवेक कसा सांगायचा आहे तो युक्तीने सांगायचा आहे. मग युक्ती आली की मग त्या तत्वविवेकाचा सुद्धा आपल्याला अनुकूल प्रतिकूल विचार करावाच लागतो. हा त्यातला भाग आहे. म्हणजे मग आता त्या तत्वविवेकामध्ये सांगितलेला अनुकूल विचार कोणता आहे, तर मी सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे, हा अनुकूल विचार आहे. आणि प्रतिकूल विचार कोणता आहे, तर प्रतिकूल विचार जो आहे तो मी शरीर नाही, मी करता नाही, मी भोगता नाही, हा प्रतिकूल विचार आहे. आता कशाला प्रतिकूल आहे, तर माझ्या अंतःकरणात असलेली सत्यत्व भ्रांती दूर करण्यासाठी तो प्रतिकूल विचार आहे. आणि तो विचार मला कळला पाहिजे. म्हणून इथे काय आहे, प्रतिकूल विचार का करायचा, या सत्यत्व दृष्टीला प्रतिकूल विचार का करायचा, त्याने माझ्या सुखदुःखाची निवृत्ती होते. विचारांनी जर का ती निवृत्ती झाली तर ती निवृत्ती काय होऊन जाते, काही शिल्लक उरत नाही, म्हणजे त्या निवृत्तीमध्ये लेश काही उरत नाही. पण तीच जर का लयरूप किंवा ध्यानरूप असेल तर ती काय होते, सकाळी जाग आल्यावर परत पुन्हा ध्यानातनं उठल्यावर परत पुन्हा ती काय आहे, ती वृत्ती त्रास दिल्याशिवाय राहत नाही आपल्याला. चांगदेव महाराजांचा प्रॉब्लेम एक्झॅक्टली तोच झाला होता की त्यांना ध्यानकाळी आत्मानुभव होता, पण जेव्हा ते व्युत्थान पावायचे त्यावेळी त्यांची देहभ्रांती गेलेली नव्हती. कारण सांगतात की त्यांचा देह जायची वेळ आली की ते काय करायचे, ध्यानात जायचे. ध्यानात काय व्हायचे, जीव ब्रह्मैक्य रूप व्हायचे. मग त्या यमदेवाला जीव कुठून घेणार त्याचा, म्हणजे यमदेवाला जावं लागायचं. मग ते एकदा ध्यानात उतरले की ती वेळ काय झाली त्यांची, टळली. मग टळल्यावर परत पुन्हा ते, आणि उत्तम ज्योतिषाचार्य होते, सिद्धी होत्या. म्हणजे याचा अर्थ काय आहे, मरणाची भीती गेली होती का, नव्हती गेलेली. म्हणजे याचा अर्थ काय झाला की तो प्रतिकूल विचार त्यांच्या अंतःकरणात तयार झालेला नव्हता. सत्यत्व बुद्धीला असणारा जो प्रतिकूल
त्याचा प्रतिकूल विचार जो आहे सत्यत्व विचार घालवण्यासाठी तो त्यांच्या ठिकाणी नव्हता. म्हणून तिथे काय आहे, हे अभ्यासातले 2-3 पद्धतीने विचार येतात की प्रतिकूल विचारामध्ये आपल्याला अभ्यासातले अडथळे दूर करण्याची व्यवस्था करता येते. कारण एक अडथळ्याचा विषय त्याच्यामध्ये आलेला आहे. तो अडथळे पार झाले पाहिजेत. आणि अडथळा काय आहे, की मुख्य मुद्दा अडथळा हा शब्द भ्रम या अर्थाने आलेला आहे. मग तो भ्रम माझा दूर झाला पाहिजे. मग आता भ्रम दूर करणे हाच खरा काय आहे, अज्ञानाचा निवृत्तीचा विचार आहे. मग अज्ञानाची विचारपूर्वक निवृत्ती आहे ना, ती ज्ञानप्राप्ती आहे. म्हणजे कारण ज्ञानाचा उपाय नाहीये दुसरा. कारण ज्ञानतत्व एकमेव अद्वितीय आहे. आणि ते एकमेव अद्वितीय असल्यामुळे ज्ञानरूप आत्मस्वरूपाचा अनुभव घेण्यासाठी कुठलंच साधन नाही. कारण ते मी होणे हेच त्याचं काय आहे, खरं कर्तव्य आहे. पण ते मी होणे हे जर करायचं असेल तर त्याच्यावर जणू काही जे आवरण आलेलं आहे अज्ञानाचं, ते दूर करण्याचा उपाय आहे. म्हणून तत्वविवेक हा शब्द असा का तयार झाला, कारण तत्वाचा वास्तवात विवेक करता येणार नाही, पण निषेधमुखाने मात्र, म्हणजे पुन्हा व्यावृत्ती रूपाने आपल्याला त्या तत्वाचा विचार करता येतो. मग असं नको, म्हणजे माझ्या अंतःकरणात कर्तेपणा नको. मग कर्तेपणा नसेल तर मी कोण आहे, मग मी अकर्ता आहे. मग अकर्ता हे आत्मस्वरूपाचं हे एक लक्षण आहे. अशा पद्धतीने मी जर विचार केले तर इथे अडथळे काय आहेत, अडथळे असे विचार जेव्हा करायची वेळ येते तेव्हा पहिला अडथळा आहे तो मायेचा अडथळा आहे. दुसरा अडथळा आहे तो अज्ञानाचा म्हणजे अविद्येचा आहे. तिसरा अडथळा आहे या अविद्येमुळे तयार झालेल्या गोष्टी, कर्तेपणाचा आहे, शरीर सत्यत्वाचा आहे आणि भेद सत्यत्वाचा आहे. आता मायेचा अडथळा काय आहे, की या ईश्वराने हे जगत निर्माण करून ठेवलं. मला त्यांनी निर्माणच नसतं केलं तर बरं झालं असतं. अभ्यासाशिवाय मी मुक्त राहिलो असतो. पण त्यांनी मला काय केलं, निर्माण केलं. निर्माण केलं तर त्यांनी काही असं म्हणजे वाईट नाही केलं, त्यांनी माझ्या अभ्यासाची व्यवस्था केली. म्हणून तो ईश्वर काय आहे, अशा पद्धतीने मला सहाय्यभूतपणा आहे असाही विचार करावा लागतो. दुसरा जो अडथळा आहे तो अविद्येचा आहे. मग अविद्येचा अडथळा काय आहे, की त्यामुळे मला माझं स्वरूप कळत नाही. मग स्वरूप कळत नाही तर मी कोण होऊन जातो, मग मी कर्ता होतो. मग शरीर सत्य वाटतं आणि मग पुढे भेद सत्य होतो. आणि मग भेद सत्यामध्ये अप्रियत्व प्रियत्व असे विचार येतात. जीव जीवाचा भेद होतो, हे माझ्या जवळचे ते माझे लांबचे वगैरे अनेक 12 प्रकारचे भेद आहेत. तो एक वेगळा विषय. आत्ता तो विचार काय आहे, की ईश्वराची माया त्रासदायक आहे का जीवरचित माया त्रासदायक आहे, हे आपल्याला विचार पक्के करावे लागतात. आणि म्हणून ईश्वराची माया त्रासदायक नाही, त्यांनी हे जग निर्माण केलं ते माझ्या मुक्त होण्यासाठीच केलं. पण मी जर मुक्त होऊ इच्छित नसेल तर मी काय करू, हा त्यातला एक मुख्य विचारधारा आहे. म्हणून इथे काय आहे, की जीवरचित माया मला माझ्या आनंदाचा अनुभव येऊ देत नाही. म्हणून तत्वविवेकात जो काही विचार केला गेलेला आहे मुख्यत्वाने, तो जीवरचित माया कशी दूर करायची असाच तो विचार केला गेलेला आहे. म्हणून अविद्येची निवृत्ती ही पुन्हा कारणासह झाली पाहिजे. म्हणजे ते कारण जे आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान, दुसऱ्या तरंगात विचारसागरच्या याच्यात सांगितलंय की आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे माझा जन्म होतो, जन्म घ्यावा लागे वासने संगी. म्हणजे हे सगळे जे काय आहे ते आपल्याला समजून घेण्याचे विचारधारा आहेत. मग या ईश्वराचा काही उपयोग आहे का आपल्याला, असा एक विचार त्या पंचदशीकारांनी मांडलेला आहे. तर अभ्यासात त्याचा रोल फार महत्वाचा आहे. कारण तो सर्वज्ञ आहे, सर्वसाक्षी आहे आणि त्याला जगातले सर्व व्यवहार माहिती आहेत. तो कर्माची फळं मला देतो, हे सगळ्या गोष्टींनी आहे. किंवा आणखीन काही विचार करायला गेले की त्याच्याकडे अप्रतिहत सामर्थ्य आहे, षड्गुणेश्वर संपन्न आहे वगैरे, ही सगळी भाषा बोलली गेली. पण त्याचा मला उपयोग कसा करता येतो हा त्यातला एक भाग आहे, की त्याच्याकडे हे सर्व आहे आणि माया त्याच्या स्वाधीन आहे. म्हणून तो या गुणांमध्ये कधी लडबडलेला नाहीये. षड्गुणेश्वर संपन्न असून सुद्धा त्याला गुणांचा अभिमान नाही. आणि मला मात्र माझ्यातल्या गुणांचा अभिमान आहे. सत्वगुणाचा अभिमान असा आहे की मी अध्यात्माचा अभ्यास करतो, माझ्यासारखा कुणी अभ्यास करत नाही. रजगुणाच्या अभिमानामध्ये तर सर्वच जणांना त्याचे अनुभव आहेत की माझ्यामुळे हे घर चाललंय, हा त्यातला सर्वात उच्च पराकोटीचा म्हणजे त्यातला. आणि तमोगुणामध्ये तर नासधूस आहे सगळी, दुसऱ्याचं किती वाईट करता येईल ते विचार आहे. म्हणजे याचा अर्थ जीवाच्या बाबतीत जर का विचार केला तर गुणगुणेषु वर्तन्ति, हा त्यातला भाग आहे. किंवा देही ज्या गुणाचे प्राधान्य तैसेच कर्म उपजे जाणं, इंद्रिय गुणाधीन तदनुसार
वर्तते. म्हणजे इथे काय आहे की ईश्वर आणि जीव याचा विचार करायची वेळ आली तर हा जो जीव आहे हा 3 गुणासहित आहे, पण तो 3 गुणांच्या स्वाधीन आहे आणि माया त्याच्या स्वाधीन असल्यामुळे गुणांच्या स्वाधीन तो नाही. म्हणून तो काय झाला, श्रेष्ठ ठरला आणि श्रेष्ठ ठरल्यामुळे मला त्याची उपासना करता आली आणि उपासना केल्यामुळे मला त्याचा आशीर्वाद मिळाला. पुन्हा ईशकृपा, गुरुकृपा, शास्त्रकृपा आणि आत्मकृपा इथपर्यंतचा प्रवास जो आहे तो ईश्वरामुळे तो सहज आपल्याला सिद्ध होतो. म्हणून त्याला धन्यवाद द्यावेत आणि त्याला कर्म अर्पण करावेत. मज देऊनी जाळीत कर्म फळे. अशा पद्धतीने मी कर्मार्पण त्याला करू शकतो. म्हणून इथे काय आहे, एक ईश्वराची जी काय आपल्या पुढे भूमिका मांडली या तत्वविवेकामध्ये, ती मला ती कर्म अर्पण करण्यासाठी आहे. म्हणून मी कर्म अर्पण बुद्धी ही ईश्वराच्या ठिकाणी नेहमी ठेवावी, हा आपल्याला एक साधनेचा विचार तिथं मिळाला. आता पुढे त्यांनी एक विचार मांडलाय, तो मी आता एक 5-10 मिनिटात पूर्ण करतो आणि मग थांबतो. की तो जो मांडलाय तो जीव आणि जगताची उत्पत्ती सांगितली आहे त्यांनी त्याच्यामध्ये. तो एक विषय आलेला आहे इथं. या पंचदशीमध्ये नाही का कुठलाच विचार नाही का असा उगाचच येत नाही. तो काही विषयांची बांधणी करतो आणि मग पुढे जाऊन तो आपल्याला एखादा विषय, एखादी गोष्ट समजावून सांगतो. म्हणून इथे ते जग कसं आहे तर त्यांनी सांगितलं उत्पत्ती स्थिती नाशवान आहे. त्याची उत्पत्ती होते, स्थिती होते आणि नाशवान होते. आणि जीवाला हे जगत कळण्याची व्यवस्था आहे. कारण शेवटी जीव आणि ईश्वर आणि ब्रह्म हे 3 आस्पेक्टच आपल्या महत्वाचे आहेत. भोगयोनी वगैरे हा आपल्या आत्ता अभ्यासाचा विषय नाही. तर मग इथे हे जीवाला जग करण्यासाठी ईश्वराने अंतःकरण नावाचं तत्व निर्माण केलं आणि मग त्या अंतःकरणाचे आपल्याला रोल तयार झाले की अंतःकरण पंचक म्हणून मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि अंतःकरण. संकल्प विकल्प केला की मन, बुद्धीने निर्णय घेतला की बुद्धी, विषय ग्रहण केला की चित्त आणि अहंकार मी केलं म्हटलं की त्याला काय म्हणायचं, अहंकार. म्हणून इथे काय आहे, या पंचदशीकारांनी आणखीन हे अंतःकरण पंचक सांगितलं, ज्ञानेंद्रियांचे रोल सांगितलेत पुष्कळ. नंतर त्यांचं गुण काय आहेत, मग कुठल्या गुणापासून कुठलं इंद्रिय तयार झालंय वगैरे, कर्मेंद्रियांचा रोल सांगितलाय, प्राणाचा रोल सांगितलाय. पण हे रोल सांगताना त्याचा उपयोग काय आहे. आता प्राणांचं विचार काय आहे, ऊर्जा देणं हे प्राणांचं काम आहे. मग तो मला जी ऊर्जा देतो ती कशासाठी देतो, तर ती जीवब्रह्मैक्य ज्ञानासाठी देतो. संसार करू नको असं म्हणत नाहीये, पण तो संसार केवळ पास होण्यापुरता कर आणि खऱ्या अर्थाने तुला हे जे काय प्राण तुझे ठेवलेत शिल्लक ते जीवब्रह्मैक्य ज्ञानासाठी ठेवलेले आहेत. किंवा कर्मेंद्रियांचा विचार, तुझे रूप चित्ती राहो, डोळ्यांचा विचार आहे. नंतर तुम्ही कानारे ऐका, पुन्हा विठोबाचे गुण. अशा पद्धतीने मी काय करू शकतो, या ज्ञानेंद्रियांना कर्मेंद्रियांना वगैरे या सगळ्यांना मी काय करू शकतो, अभ्यासाला वापरू शकतो. मुख्य विचार काय आहे की हे जग, जीव जगाची उत्पत्ती सांगून या जीवाला आनंदाकडे जाण्यासाठी या सर्वांचा उपयोग करून घेता येईल असा खरं त्या सगळ्या त्या 5-10 काय श्लोक किंवा जे असतील जे काय श्लोक त्याचा विचार आहे. म्हणून इथे जीवाचा आणि ईश्वराचा संबंध हा आपल्याला खूप महत्वाचा ठरतो. कर्म अर्पण दृष्टी आपल्याला तयार होते आणि मी करता हा भाव माझ्या अंतःकरणातनं निघून जातो. मग आता जीवाचा आणि ईश्वराचा संबंध लावायची जेव्हा वेळ येते तेव्हा मग त्यांनी नाही का इथे 3 अभिमानी आपल्या पुढे मांडले. एक जागृतीचा अभिमानी, एक सुषुप्तीचा अभिमानी आणि एक स्वप्नाचा अभिमानी. ते अभिमानी या शब्दाचा अर्थ ती अवस्था ग्रहण करणारा अशा रीतीने. म्हणजे विश्व, तैजस आणि प्राज्ञ हे एका व्यष्टी सापेक्षतेने मांडले आणि विराट, हिरण्यगर्भ आणि अव्याकृत हे समष्टी सापेक्षतेने मांडले. मुख्य विचार काय आहे की अव्याकृत म्हणजे प्राज्ञ, तैजस. म्हणजे आता याचा अर्थ काय आहे की झोपेचा अभिमानी व्यष्टी सापेक्षतेने बोलला, तोच तिथे मोठ्या प्रमाणावर जेव्हा बोलायची वेळ आली, अव्याकृत मोठ्या प्रमाणावर बोलायची वेळ आली, त्यावेळी तो प्राज्ञ, तैजस या निमित्ताने बोलला. ईश्वर हा ईश्वराच्या रूपाचा तो विचार आहे. हा पिंडाच्या सापेक्षतेने आणि एक समष्टीच्या सापेक्षतेने. अशा समष्टी म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडाच्या सापेक्षते हा त्यातला भाग आहे. म्हणून विराट, हिरण्यगर्भ आणि अव्याकृत. आता हिरण्यगर्भ म्हणजे समष्टी मन अशा अर्थाने, म्हणजे ईश्वराचं मन. समष्टी म्हणजे काय आला, ईश्वर आला.
मग समष्टीमान ईश्वराचं. आता त्यांनी विराट रूप दाखवलंय. आता ते स्थूल शरीराचं असलेलं विराट रूप दाखवलेलं आहे. असा ते भाग आहेत. मग ते भाग का, हे फरक का सांगायचे? की फरक काय सांगायचे? की त्याचं कारण आहे, की उपाधीच्या निमित्ताने जीव-जीवामध्ये आपल्याला भेद दिसतील. जे शरीर रूपाने आपल्याला हे भेद दिसतील. पण त्या उपाधींचा बाध केला असता, त्या ईश्वरार्पण बुद्धीने मी कर्म केली असता, मी खऱ्या ज्ञानरूपतेकडे जाऊ शकतो. हा विचार आपल्याला ह्या गोष्टी मांडण्याचा विचार आहे. म्हणजे मुख्य मुद्दा जीवाचं तंत्र मांडताना ते मलिन सत्व प्रधान आहे, मायेच्या स्वाधीन आहे, कर्ता भोक्ता भावयुक्त आहे आणि तेच ईश्वराच्या बाजूने केलं तर शुद्ध सत्व प्रधान आहे, माया त्याच्या स्वाधीन आहे, अकर्ता आहे, अशा पद्धतीने बोललं जातं. म्हणजे याचा अर्थ काय आहे? कर्म अर्पण बुद्धी जर का मी त्या ईश्वराच्या ठिकाणी ठेवली, तर मी माझ्या आनंदाकडे जाण्याचा विचार सहज पूर्ण करू शकतो. हे आपल्याला कळण्यासाठी. म्हणून इथे काय आहे, की तो फळे देतो असं एक बोललं गेलेलं आहे, की तो ईश्वर, समष्टी रूप असलेला ईश्वर, तो सर्वांना फळं देतो आणि तो या माझ्या अंतःकरणात राहून माझ्या जीवाचं, म्हणजे माझ्या प्रारब्धाचं नियमन करतो. म्हणजे नियमन तो जर करत असेल, तर मग इथे नियामक नियम्य भावसंबंध तयार होतो. तो नियामक ठरवला, मी नियमात राहायचं जीवनात, असा तो एक विचार तयार होतो. आणि तो तयार झाला, की तो ईश्वर रूप जो राम आहे किंवा विठ्ठल आहे, त्याच्या आज्ञेतलं जीवन हे मला तयार करता येतं. म्हणून इथे षड्गुणेश्वर संपन्न सृष्टीची उत्पत्ती, स्थिती, लय आणि अशा पद्धतीने मग तो पंचीकरणाचा विचार पुढे मांडलेला आहे. आणि तो पंचीकरणाचा विचार मात्र तो पुढे जेव्हा चालू होईल, तेव्हा तो मात्र आपण पुढच्या वेळी त्याचा विचार करू. म्हणजे मला 1 तासात फार नाही तर एक 25-30 श्लोकांचंच मला सारांश रूपाने मांडता आलं. पण जसजसा एक प्रयत्न करता येईल, तसतसा तो